प्रियांनो, आज परत एकदा देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आपण आत्मिक दानांबद्दल पाहत आहोत. पवित्र आत्म्याची दानं आहेत प्रियांनो, जी देवाच्या आत्म्याने आम्हा प्रत्येकासाठी दिलेली आहेत. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. पॉल देवाच्या वचनातून आम्हाला शिकवताना म्हणतो की ह्या आत्मिक दानाविषयी तुम्ही अजाण असू नये. पहिली कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये त्याने 14व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये किंवा 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये त्याने लिहिलेलं आहे की माझी इच्छा नाही की तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असाल. थोडक्यामध्ये पॉल या ठिकाणी आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानाबद्दल ज्ञान असावं म्हणून तो शिकवत आहे. तेव्हा पवित्र शास्त्र सांगतं की ज्ञानाच्या अभावी माझे लोक बंधनात गेले. यशायाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्ञान बंधनामध्ये गेलेले आणि देवाचे लोक बंधनात गेलेत. देवाचे लोक प्रियांनो, जे आत्मिक दान देवानी मंडळीलासाठी दिलेलं आहे प्रियांनो, ते परमेश्वराची बिलकुल इच्छा नाहीये की कुठलाही विश्वासणारा कुठल्याही बंधनामध्ये राहावं. आणि म्हणून बंधनात न राहण्यासाठी त्यांनी आत्मिक दान दिलेले आहेत, ज्ञान दिलेले, वचन. आणि म्हणून येत्या दिवसामध्ये त्या प्रत्येक वचनाचा आम्ही अभ्यास करायला पाहिजे. आम्हाला माहीत असलं पाहिजे, विशेष करून त्याची इच्छाही बाळगायला पाहिजे. पण लक्षात ठेवा प्रियांनो, हे आत्मिक दान हे तुमच्या माझ्या इच्छेवर काम करत नाही, हे पवित्र आत्म्याच्या इच्छेवर काम करतं. मला किती वाटलं की हे माझ्याकडून नाही, तर देवाच्या आत्म्याला त्या क्षणी काय वाटतं त्यावर ते काम करतं प्रियांनो. आणि हे जे काम आहे हे विश्वासाचं काम आहे. लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे, जी परमेश्वराने अब्रामापासून सुरू केलेली आहे ती विश्वासाची काम त्यांनी सुरू केलं आणि विश्वासानेच नीतिमान जगेल असं देवाचं वचन सांगतं. पण हा पवित्र आत्मा विश्वासाच्या वातावरणामध्ये फार चांगल्या रीतीने काम करतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी ह्या विश्वासाच्याच कार्यामध्ये वाढलं पाहिजे. यानो, देव परमेश्वराने मला वेगवेगळे अनुभव दिले माझ्या जीवनामध्ये आत्मिक दानांविषयी सुद्धा. मला एक घटना आठवते आणि ती मी तुम्हाला सांगू इच्छितो, मग आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया. प्रियांनो, एकदा वडगाव शेरी हे पुण्यामधली एक जागा आहे, त्या ठिकाणी एक मंडळी स्थापनाचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी मी मंडळीचं काम बघत होतो, पाळत पण करत होतो, मंडळी स्थापन करत होतो. आणि त्यावेळेला एका सकाळी असं झालं की मला एक फोन आला आणि त्या फोनमध्ये त्यांनी म्हटलं की पास्टर, माझी आई सकाळपासून उठत नाहीये आणि ती शेवटचा श्वास घेते. म्हटलं डॉक्टरला फोन कर. आणि ते म्हटले की डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरने टेस्ट केलं, डॉक्टर म्हणतात की संपलेलं आहे, शेवटचा क्षण आहे. त्याला म्हटलं ठीक आहे, मला काही वेळ दे. आणि मग त्यावेळेला प्रियांनो मी गुडघ्यावर गेलो आणि काही जवळपास तासभर अन्य भाषेत प्रार्थना केली. मला आठवत नाही किती वेळ, पण अन्य भाषेमध्ये काही वेळ घालवला. मग गाडी काढली, मोटरसायकल घेतली आणि मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेलो तर संपूर्ण ते घर लोक रडत होते, अश्रू ढाळत होते. आणि त्या ठिकाणी म्हणजे मोठमोठ्याने सगळे नातेवाईक जमले होते. जसं की आता एखाद्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे तसंच ती प्रकार पाहून मला पहिले कळालं नाही. माझ्या अगोदर एक कोणी पास्टर बसले होते, ते तिथं प्रार्थना करत होते. मी जाऊन तिथं उंबऱ्यावर बसलो आणि पाहतो, त्यांनी प्रार्थना करून ते मागं आले. आणि मी म्हटलं तर मी प्रार्थना करतो. आणि मी गेलो आणि मी म्हटलं तर काय प्रार्थना करायची, फार मोठा प्रश्न होता. पण देवाचं वचन होतं, याकोबाचं पत्र याचं 5व्या अध्यायाचं 13 वचन की जर तुम्हापैकी कोणी आजारी असेल तर मंडळीच्या वडिलांना बोलवा, त्यांनी तेल लावून ओणून प्रार्थना करावी, म्हणजे तो दुखण्यातच बरं करेल. आणि ते वचन मला माहीत होतं आणि म्हणून मी ते वचन घेतलं आणि त्यांना म्हटलं मला तेल द्या. मग त्यांनी खोबऱ्याच्या तेलाची बाटली आणली, ते तेल घेतलं आणि मी ते लावणार होतो. त्या क्षणी, लक्षात ठेवा प्रियांनो, तोपर्यंत मला आत्म्याचं मार्गदर्शन नव्हतं. ज्या क्षणी मी तेल लावत होतो त्या क्षणी अचानक माझ्या अंतःकरणामध्ये एक शब्द आला आणि तो असा की मृत्यूच्या आत्म्याला धमकाव. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, देवाचा आत्मा माझ्या आत्म्यात बोलला, माझ्या मेंदूमध्ये बुद्धीमध्ये कुठंच नाही. ओके, मला त्या ठिकाणी काय परिस्थिती मला माहित नव्हतं. त्या ठिकाणी सगळं वातावरण रडण्याचं चाललं होतं आणि त्यावेळेला देवाचा आत्मा माझ्या आत्म्यासंगती बोलला की मृत्यूच्या दुरात्म्याला धमकाव. आणि त्या मी तेल घेतलं, मी ते तेल लावलं आणि येशूच्या नावामध्ये
मृत्यूच्या दुरात्म्याला मी धमकावतो असं मी ज्यावेळेस बोललो, आणि प्रियांनो एक घटना घडली त्या क्षणी ती अचानक जी आंटी होती, आजी होती, एका विश्वासणाऱ्याची आई होती ज्याने मला फोन केला होता, ती खोकून उठली, उठली, खोकली आणि काही क्षणामध्ये उठून बसली. आणि प्रियांनो मी तुम्हाला सांगतो काही वर्ष ती जिवंत होते. आणि त्या ठिकाणी डॉक्टरनी गिव्हअप केलं होतं. त्या ठिकाणी त्या लोकांना कळत नव्हतं, कोणाला दुसऱ्याला कळत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी असं मी म्हणू शकत नाही की मला हे माहीत होतं की असंच काम करा. त्या क्षणी पवित्र आत्म्याने ती ओळख मला दिली. देवाचा आत्मा प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने काम करतो. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या पवित्र आत्म्यावर असली संगत, सहभागिता ही ह्या मेंदूतून नाहीये. लक्षात ठेवा की ती भावनेवर पण अवलंबून नाही. आता बरेच लोक म्हणतात की नाही मला पवित्र आत्म्याची जाणीव झाली, माझ्या हाताला तेलाचा अभिषेक झाला. प्रियांनो मी त्याच्या विरोधात नाहीये. काही लोकांच्या सभेमध्ये सोन्याचं हे पडतं, मी त्याच्या विरोधात नाही. पण प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सोनं असू दे, पडू देत, किंवा अजून काही पंख पडू देत कबुतराचे, असे बरेचसे लोक सांगतात आणि त्यांना वेगळं. पण मी एक गोष्ट पाहिलं की ह्या सर्व प्रसंगामध्ये विश्वास फार महत्वाचा. कारण हे सर्व दैहिक चिन्ह आहेत. कृपया मी त्याच्या विरोधात नाहीये. पण कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीत मी पाहतो, काही चर्चेसमध्ये गेलो, एखाद्या बाईच्या वर्शिप सुरू होती आणि मग ती अंगात लोकांच्या अंगावर पडायला लागते, लोक घाबरतात तिला, बोला रे पवित्र आत्मा तसं काम करत. ज्यावेळेस मी तिथं उपस्थित होतो, मी एका बाईला अडवलं, म्हटलं बाई थांब, पवित्र आत्मा कुठल्याही उपासनेमध्ये गोंधळ निर्माण करत नाही. अशा रीतीने घुमायचं आणि मग लोकांना पडायला, लोक घाबरतात. प्रियांनो हे घडलेलं महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागामध्ये घडताना पाहिलं मी. जेव्हा लोक थांबतात, अरे बाबा पवित्र आत्मा, मी पवित्र आत्मा थांबत नव्हतो. प्रियांनो थोड्या वेळाने ती बाई थांबली, तिला थांबवलं, मग दुसरी बाई अचानक तिने सुरू केलं. मी काहीच बोललो नाही. आणि मग अचानक तिने एक डोळा उघडून पाहिलं. अरे मी म्हटलं हे जीवाच्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पवित्र आत्मा हा विश्वासाने काम करतो. विश्वासाचं वातावरण तुमच्या जीवनात तुम्ही निर्माण करा. बायबलचं वचन आपण पाहूया प्रियांनो, आणि त्या विश्वासामध्ये जीवन जगा. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये पॉल गलतीकरांना लिहित आहे. त्या ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ते लोक दैहिक गोष्टीवर विश्वास ठेवते. सुनता करून घ्या, नियमशास्त्र पाळा. तर पॉल म्हणतो अरे बाबांनो, ऍक्च्युली पहिल्या वचनात तो म्हणतो अरे मूर्ख गलती करा. 3रा त्याच्या पहिल्या वचनात होतो मूर्ख गलती करा. 2ऱ्या वचनात तो म्हणतो, पहा काय म्हटलेलं 2रं वचन त्या ठिकाणी, तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून का मिळाला. विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा विश्वासाचं वचन ऐकल्याने आलेला, कुठल्या कृत्याने आलेला नाहीये. तो कृत्य करतो, पण ते आत्म्याचे आणि विश्वासाचे कृत्य आहेत प्रियांनो. 3रं वचन काय म्हणतं पहा, तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय. ऍक्च्युली एक काम करूया आपण 5वं आणि 6वं वचन वाचूया. त्या ठिकाणी तो काय म्हणतो पहा, जो तुम्हास आत्मा पुरवतो. पहा, देव परमेश्वर जो तुम्हाला आत्मा पुरवतो. लक्षात ठेवा प्रियांनो, पिता परमेश्वर आत्मा पुरवतो. देवाचा आत्मा तुमच्या माझ्यासाठी आहे आणि त्याच्याबरोबर सहभागिता करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करता तो तुमच्यामध्ये एक स्पेशल विश्वास टाकतो. लक्षात ठेवा, बायबलमध्ये 3 प्रकारचे विश्वास दिलेले आहेत आणि ते फार महत्वाचे, समजून घ्या प्रियांनो. एक विश्वास तारणाचा विश्वास आहे. हा विश्वास देखील देवाच्या वचनातून तुमच्या अंतःकरणात होतो. 2रा विश्वास ख्रिस्ताचा विश्वास आहे प्रियांनो. पॉल म्हणतो, मी ख्रिस्त येशूवर वधस्तंभी खिळला गेलोय, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो. जे जीवन मी जगतो ते देवपुत्राच्या विश्वासाने जगतो, ख्रिस्ताच्या विश्वासाने जगतो. हा ख्रिस्ताचा विश्वास आहे प्रियांनो, तो कोणीच हरू शकत नाही. ख्रिस्ताच्या विश्वासाने. ऍक्च्युली गलती 2:20 मध्ये ते लिहिलेलं आहे प्रियांनो, आपण गलतीमध्येच आहोत मी सांगतो. आणि 3रं आहे हे विश्वासाचं आत्म्याचं दान आहे. ओके, आम्हाला त्या ठिकाणी
फार मोठा फरक दिसत नाही, पण हे महत्वाचे विश्वास आहेत प्रियांनो. हे आत्म्याचा विश्वास ज्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहता. इट इज समथिंग, त्या क्षणी तो येतो. ख्रिस्ताचा विश्वासाने आम्ही जीवन जगतो. जो वचनाचा विश्वास होतो त्याने आमचं तारण होतो, तो तारणाचा विश्वास आहे. ख्रिस्ताच्या विश्वासाने आम्ही जीवन जगतो. पण प्रियांनो, आत्म्याचा विश्वास फक्त त्या एका विशिष्ट काळामध्ये वापरतो. ते इज अ गिफ्ट ऑफ फेथ, जो मी मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला शिकवलं होतं. गिफ्ट ऑफ फेथ इज दॅट मोमेंटरी फेथ. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, विश्वास महत्वाचा आहे. पहा काय म्हणतो त्या 5व्या वचनात तो पुढं, जो तुम्हाला आत्मा पुरवतो, जो तुम्हाला आत्मा फिरवतो आणि तुमच्यामध्ये अद्भुते करीतो. अद्भुते करतो. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा हा अद्भुते करणारा आहे. तो नियमशास्त्रातील कृत्याने करीतो की विश्वासपूर्वक ऐकण्याने. नियमशास्त्रातील कृत्याने करतो का विश्वासपूर्वक ऐकण्याने करतो. 6वं वचन काय म्हणतं पहा, ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आणि आले, ते त्याला नीतिमत्व गणण्यात आले. तसे हे आहे. तसे आता हे जे आत्म्याचं काम आहे हे विश्वासाचं काम आहे. ऍक्च्युली त्या वचनापासून ते 14 वचनापर्यंत तो त्या विश्वासाच्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे. 7व्या वचनामध्ये काय म्हणतो पहा बरं, 7वं वचन, यावरून तुम्ही समजून घ्या की यावरून माझ्या भावांनो बहिणींनो तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र ऐका, अब्रामाचे पुत्र कोण आहे, जे विश्वासाचे आहेत. तुम्ही आणि मी अब्रामाचे पुत्र आहोत. इनफॅक्ट आता आम्ही देवाचे पुत्र आहोत, विश्वासाचे पुत्र आहोत. पुढं, देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. हा, या पूर्व ज्ञानामुळे शास्त्र लेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली पूर्वी होती. सांगून ठेवली तुझ्याद्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. आणि प्रियांनो, त्याने मग आम्हाला 11 वचन पहा त्यातलं, की आता आपला जो प्रत्येक वचनाचा अभ्यास करायला वेळ नाही, कारण आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानामध्ये आणि आरोग्याच्या दानामध्ये पुढे बघायचं आहे. पुढे जाऊया. हा, नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कुणी नीतिमान ठरविण्यात येत नाही, हे हा, उघड आहे. हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगतो. कारण नीतिमान विश्वासाने. म्हणून प्रियांनो, पवित्र आत्म्यावर सहभागिता करताना मला विश्वासाची गरज आहे. 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, अब्रामाला दिलेलं अभिवचन ते तुमच्या मायासाठी आहे. पहा बरं 14 वचन काय यात सांगतं. उद्देश हा की पहा, जो अब्रामाचा आशीर्वाद विश्वासाने आहे त्यात उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे तुम्हाला आणि मला मिळावा. त्याद्वारे म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. ऐका, त्या आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे आता आत्म्याविषयीचं अभिवचन काय होय? मित्रांनो, बायबलमध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला त्यावेळेस पेत्राने एक फार मोठा संदेश दिला. ख्रिश्चनच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 33व्या वचनामध्ये तो लोकांना समजावून सांगत होता, हे काय आहे. लोक म्हणतात हे सगळे दारू प्यायलेले आहेत आणि आता बडबड करतात. नाही हो, हे दारू प्यायली नाही, ही सकाळचा वेळ आहे, यावेळेस कोणी दारू पित नाहीये. ह्या ठिकाणी तो त्यांना समजावून सांगतो. ख्रिश्चन कृत्य 2रा अध्यायाचं 33व्या वचनामध्ये तो म्हणतो हे अभिवचन आहे जे देवाने दिलं होतं. ओके, प्रेषणची कृत्याचा 2रा अध्याय आणि 33वा वचन वाचूया. हे पवित्र आत्म्याचं अभिवचन आहे प्रियांनो. 33वा वचन, तो देवाच्या उजवीकडे हाताकडे बसलेला आहे. प्रेषित 2:33. हा, वाचा. आणि त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे. त्याला पित्यापासून पवित्र आत्म्याचे वचन प्राप्त झाले. कोणाला? हे प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने दिलं होतं. पुढं, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्याने केलेला आहे. ते वचन फक्त त्यांच्यासाठीच होतं का पहिल्या मंडळीसाठी? नाही. जर तुम्ही 39 वचन वाचलं तर तो म्हणतो ते पवित्र आत्म्याचं वचन हे सर्वांसाठी आहे. पहा बरं काय म्हटलेलं आहे. कारण हे वचन तुम्हाला, हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या म्हणजे तेव्हाच्या सर्व यहुदी लोकांना, त्यांच्या मुलाबाळांना, व जे दूर आहेत, व जे दूर आहे. दूर म्हणजे कधी?
2020 वर्षानंतर आजपर्यंत जे आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवेल. अहो कष्टी व भराराक्रांत जन तुम्ही सर्व माझ्याकडे या. आणि जर प्रियांनो तुम्ही त्याची हाक ऐकून त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलेला आहात तर तो पवित्र आत्म्याचं अभिवचन तुम्हा प्रत्येकासाठी आहे. मी एवढं सांगू इच्छितो, हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आत्म्याची दान मोकळी करू इच्छितो. त्याची इच्छा आहे की त्याचं आरोग्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये व्हावं, पण त्या पवित्र आत्म्यावर आम्ही सहभागिता करायला पाहिजे. काही लोक म्हणतात मला ती भावनाच नाही, आय डोंट फील होली स्पिरिट. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पवित्र आत्मा ही भावना नाहीये. मी एक दिवस एक सेवा कार्य करायला एका चर्चमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी लुकाच्या 5व्या अध्यायावरून उपदेश केला. साधाच उपदेश होता, अगदी साधा. आणि मग मी एक गीत गायलं आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला ती सुवार्ता सभा होती आणि तिथं कासेवाडी नावाची जागा आहे, त्या तिथच्या बऱ्याचशा स्त्रिया आल्या होत्या. त्या स्त्रिया अगदी मी तुम्हाला सांगतो कोणी ख्रिस्ती नव्हतं, सर्व विधर्मी होते. अगदी त्या म्हणजे मी जे पाहत होतो त्यांच्याकडं अगदी दिसायला एखाद्या म्हणजे यू कॅन नॉट इमॅजिन म्हणजे भांडण करणाऱ्या अगदी. आणि त्यांना मी सुवार्ता सांगितली, वचन सांगितलं आणि म्हटलं चला आता सगळेजण उभे राहा. सर्व चर्च उभे राहिले. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, मी प्रभूला धन्यवाद द्यायला लागलो, एक गीत गात होतो आणि मी त्यांना तारणाच्या प्रार्थनेत लीड केलं. जसं तारणाच्या प्रार्थनेत लीड केलं, अख्खे असे मोठमोठे स्त्रिया, बायका, गुंडांसारखे लोक धार 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 खाली पडले. सगळे खाली पडले, लोळायला लागले. आणि मी म्हटलं मला तर काही फील होत नव्हतं. प्रामाणिकपणे सांगतो, मला माझ्या मनात मला शरीरामध्ये काहीच भावना नव्हत्या, पण पवित्र आत्मा तिथं काम करत होता. कुठली एक कण सुद्धा भावना नव्हती. प्रियांनो, त्या दिवशी मोठे मोठे चमत्कार घडले, रोग बरे झाले, भूत निघून गेले. काही क्षणामध्ये लोकांचे बंधनं तुटले. भावना काहीच नव्हत्या, कुठल्याच भावना नव्हत्या. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, पण देवाचा आत्मा काम करत होता. आणि मला तेव्हा समजलं प्रियांनो, बऱ्याच वेळा मला असं वाटत होतं आणि मी बरेचसे प्रीचर्स पाहिले, अरे काहीतरी फील होतो. प्रियांनो, मला माहित नाही त्या प्रीचर बद्दल, पण मी जो अनुभव घेतला तो तुम्हाला मी सांगतो. पवित्र आत्मा हा भावनिक नाहीये, पवित्र आत्मा विश्वासाने अनुभव करण्याची गोष्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर सहभागिता करता, त्या विश्वासाने त्या परमपवित्र स्थानात नवीन जीवनयुक्त मार्गात विश्वासाने जर तुम्ही उभे राहता, तुम्ही मनातल्या विश्वासाने त्याच्याकडे जाऊन उभे राहता. माझ्या भावना बहिणी, तुम्हाला हे सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की पवित्र आत्म्यावर सहभागिता, कारण पवित्र आत्मा हे दान मोकळे करू इच्छितो. मागच्या शिक्षणामध्ये आपण आरोग्याबद्दल शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शिकलो की देव हा आरोग्यदाता देव. आणि मग आपण जुन्या करारामध्ये देवाचे गुण पाहिलं. आपण पाहिलं की त्याचं नावच त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, यहोवा रोफेका, मी व्याधी मुक्त करणारा देव आहे. ज्यामुळे तो व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. आपण पाहिलं की त्याने किती लोकांना आरोग्य दिलं, जुन्या करारामध्ये आरोग्य दिलं. तो म्हटला मी एकंद दुष्कर्माची क्षमा करतो, मी सर्व रोग बरे करतो. पण बरेच लोक असं म्हणतात की नाही आता रोग बरं होण्याची गरज नाही, आता देव परमेश्वर चमत्कार नाही. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याकोबाच्या पत्रामध्ये त्याने मंडळीला लिहिलेलं, याकोबाच्या पत्राचा 5व्या अध्यायामध्ये मंडळीला त्याने लिहिलं, जर तुम्हापैकी कोणी आजारी असेल तर. 5वां अध्याय 13 वचन आहे का ते? 5वां अध्याय मंडळी याकोबाचं पत्र याचा 13 वचन काय म्हणतो त्या ठिकाणी? कोणी दुःख भोगीत आहे त्याने प्रार्थना करावी, कोणी आनंदित आहे काय त्याने स्तोत्रे गावी, तुम्हामध्ये कोणी दुःखनाईत आहे, तुमच्यामध्ये कोणी दुःखनाईत आहे काय त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे, त्याला प्रभूच्या नावाने तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी, त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. पुढं विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतच वाचवी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईत. मग 2 गोष्टी समजून घ्या. पहिला प्रश्न तो मंडळी, तुमच्यापैकी कोणी आजारी आहे का रे? आहे का? त्याला काय करायचंय? दुसरी गोष्ट विचार करा की देवाची इच्छा नाही की आम्ही आजारी असावं. हो,
प्रभूची इच्छा नाहीये की आम्ही आजारी असावं. आजारी आहे का, मग मंडळीच्या वडिलांना बोलवा. पण जर मंडळीचे वडीलच विश्वास ठेवणार नसतील की परमेश्वर आरोग्यदाता विश्व आहे, आणि त्यामुळे प्रियांनो आजची जी मंडळी आहे कमकुवत मंडळी झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्या भावना बहिणींनो, तुमचा आणि माझा विश्वास हा देवाच्या सेवकांसाठीच नव्हे, मंडळीच्या वडिलांसाठी देखील महत्वाचा आहे. तेवढंच नव्हे तर प्रत्येक विश्वासणारे की देव आरोग्यदाता आहे, तो आरोग्य देणार आहे. आज मंडळांमध्ये हे सत्य जे वचन आहे ते कार्यरत व्हायला पाहिजे. मंडळीतल्या वडिलांनी आपल्या बरोबर तेलाची बुदली घेऊन चालायला पाहिजे, हो, यासाठी की लोकांना ते तेल लावून आरोग्य देऊ शकते. आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, येशू ख्रिस्तानी ज्या वेळेला आपल्या शिष्यांना पाठवलं, त्यांनी तेल लावून लोकांसाठी प्रार्थना केली आणि त्यांना ते बरं झालं असं बायबलचं वचन सांगतं प्रियांनो. आपल्याला पाहायला मिळतं, आपण वाचूया प्रियांनो, कुठलं वचन येते, मार्काचा शुभवर्तमानाचा 6 अध्याय 13 वचनामध्ये. मार्काचा शुभवर्तमानाचा 6 अध्याय 13 वचन. पुष्कळ भूते काढली शिष्यांना जेव्हा त्यांनी पाठवलं, आणि अनेक रोग्यांना तेलाभ्यंग करून बरे केले. अनेक रोग्यांना तेलाभ्यंग करून म्हणजे तेल लावून त्यांना तेलाचा अभिषेक केला आणि त्यांना बरे केले शिष्यांनी. म्हणजे ही जी बाजू आहे, मंडळीला देवाने दिलेला तो अधिकार आहे, शिष्यांना दिलेला अधिकार आहे. बरेचसे लोक त्यावर विश्वास ठेवतात, पण आज प्रियांनो आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया. मला एक गोष्ट सांगू द्या, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताकडे जो व्यक्ती आला त्या प्रत्येकाला त्याने आरोग्य दिलं. तो असं म्हटला नाही नाही बाबा तुझ्यासाठी माझं आरोग्य नाही, तुझा नंतर आहे, असं नाही म्हटलं. तर प्रत्येकाला आरोग्य दिलं. बायबलचं वचन सांगतं, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आपण आहोत, 1 अध्याय 32 ते 34 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात बसलेला होता. मार्काचं शुभवर्तमान 1 अध्याय 31 ते 32 आणि 33-34 वचन वाचूया. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखण्यातास व भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले. दुखण्यातास व भूतग्रस्तात येशूकडे आणले आणि संबंध शहर दाराशी लोटले. ऐका प्रेम, संबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडिलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. प्रियांनो, आम्हाला ते वचन फार चांगलं माहिती आहे. प्रशंते 10 अध्याय 38 वचन की प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्र त्यावेळेला कर्नेल्याच्या घरामध्ये जाऊन संदेश देतो, आणि त्या संदेशामध्ये त्यांनी त्या प्रीचिंग मध्ये त्यांनी इन्क्लूड केलं. आणि हे कोण लोक होते? हे कर्नेल हा विधर्मी लोक होता. त्यांना तो सांगत होता की ऐका, की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा अभिषेक केला, तो जागोजागी जाऊन काय म्हटलेलं वाचा त्या ठिकाणी, श्री येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तर सत्कर्मे करीत शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत, एका दोघाला नव्हे, कारण देव त्याच्याबरोबर होता. ऐका प्रेम, सर्वांना बरे करीत तो बोलला. जर देव बरा करणारा आहे तर तो बरा करणार. जर येशू ख्रिस्त प्रियांनो त्यांनी लोकांना बरं केलं तर देव त्याच्याद्वारे बरं करत होता. आता बरेच लोक म्हणतात नाही 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 नाही, तर देवाने बरे करण्याचं काम बंद केलं. नाही प्रियांनो, देवाचं ते काम, येशू ख्रिस्त म्हटला काल आज उद्या सर्व काळ मी सारखाच. त्यांनी बरं करण्याचं काम थांबवलेलं नाहीये. काही जण शिकवतात, काही लोक ह्या आरोग्याच्या सेवेवर विश्वास ठेवत नाही. प्रियांनो, जर तसा विश्वास तुमचा असेल तर तो बदलण्याची गरज आहे. विश्वास ठेवण्याची गरज आहे की देव आरोग्यदाता आहे. जर येशू ख्रिस्त काय म्हणाला आपल्या शिष्यांना, माझं काम म्हणजे देवाची इच्छा पूर्ण, माझं भोजन म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. भोजन देवाची इच्छा, मग देवाची इच्छा जर आहे का, तर त्यांनी त्याच्याकडे आलेल्या प्रत्येकाला आरोग्य दिलं, म्हणजे देवाची इच्छा आहे. एकदा एक कुष्ठरोगी मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये आणि 2 आणि 3 वचनामध्ये एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि म्हटला, गुरुजी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करण्यासाठी, वाचूया आपण ते वचन काय म्हणतात. 2 आणि 3 वचन, मत्त्याच्या शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 2 आणि 3 वचन. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला, तो त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. आपली इच्छा असली तर, हे मार्क आउट करा, आपली इच्छा असली तर.
मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात. आता ह्याला असा प्रश्न होता की देवाची इच्छा आहे की नाही. आता बऱ्याच वेळा आमच्या मनामध्ये प्रश्न येतो, अरे देवाची इच्छा आहे की नाही की माझा करोना बरा व्हायला पाहिजे की नाही, का देवानीच दिलेला आहे. बरेचसे लोक देवानी करोना आणला. यांनो आजची साक्ष सांगतो, एक आंटी आहेत आणि फार फार आव्हान. आज सकाळीच मी त्यांच्या सांगते फोनवर बोललो. यांनो मागच्या काही दिवसांमध्ये त्या एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत आणि काम करता करता त्यांना करोना झाला. पण त्या आंटीचं वय किती माहितीये का, 51 वर्षाचं वय आहे. त्यांना डायबिटीस आहे, त्यांना हायपर टेन्शन म्हणजे त्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांना टीबी होऊन गेलेला आहे. आणि मग त्यांना हा करोना झाला. त्यांना ऍडमिट करण्यात आलं. जेव्हा ऍडमिट केलं त्यांना श्वास घेता येत नव्हता, वर खाली होता. आणि जेव्हा आम्हाला कळालं, आमच्या चांगल्या ओळखीच्या, त्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, त्यांचं शेख आंटी नाव आहे. आणि मग त्यांना मी आमच्या चर्चच्या लिडरशिपला ती प्रार्थना, आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो. आणि प्रार्थना करत असताना प्रियांनो अशी परिस्थिती आली की त्यांना ऑक्सिजन लावला, त्यानंतर आयसीयूला शिफ्ट करण्यात आलं. आयसीयूला गेल्यानंतर इतकी परिस्थिती गेली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण आज सकाळी मी जसं बोलत होतो ते म्हटलं की पास्टर थँक्यू तुमच्या प्रार्थनेसाठी, कारण तुम्ही जेव्हा प्रार्थना करत होता त्यावेळेस देवाचं सांगितलं 2 दिवस त्या बेशुद्ध होत्या आणि ज्या वेळेस त्या शुद्धीवर आल्या पूर्णपणे, त्या म्हटले माझं श्वास घेण्याचं, मला खोकला नाही, श्वास घेण्याचा अडचण नाही, पूर्ण बरे झाले आणि आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, परमेश्वर आरोग्यदाता आहे. प्रार्थनेच्या द्वारे आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तो आता करोना बरा होतो, काही लोक सुदृढ लोकांच्या जीवनामध्ये होतो, पण आजारी ज्या व्यक्तीला अवघड दुसरे ते कितीतरी लोक मरण पावलेले आहेत. पण माझ्या भावानं बहिणीनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आरोग्यदाता परमेश्वर आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थना करतो देव आरोग्य देतो. मंडळी जेव्हा एक चित्ताने एक मताने प्रार्थना करती देव आरोग्य देतो. हे आरोग्याचं काम आहे. आणि हे आता देव परमेश्वर, मी विचार करत होतो की किती मोठं काम आहे परमेश्वराचं आरोग्याचं. ऍक्च्युली खरं पाहिलं तर देवाचा सारखा देव परमेश्वर एवढा मोठं हॉस्पिटल उघडलेलं आहे सगळ्या जगामध्ये. त्यांनी चर्चेसमध्ये प्रत्येक विश्वासधारांना नेमलेलं आहे. इनफॅक्ट येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्यांनी किती लोकांना आरोग्य दिलं माहिती. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये योहान लिहितो 20वा अध्याय योहानाचा शुभवर्तमान आणि 30 आणि 31 तो म्हणतो की जे चमत्कार येशू ख्रिस्ताने केले ते अद्भुत आहेत. जे चमत्कार येशू ख्रिस्ताने केले ते अद्भुत आहेत. काय म्हणतो पहा बरं. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्य आहेत. ती सर्व एक एक लिहिली तरी लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही. या जगात पुस्तकं मावणार. प्रियांनो 3.5 वर्षामध्ये त्यांनी किती लोकांना आरोग्य दिलं असेल. किंवा त्या योहानाने जे पाहिलेलं आहे पहा पुढे काय म्हटलेलं आहे, एवढं पुस्तकं तो लिहू शकतो. माझ्या भावना बहिण त्यांनी अद्भुत केली. बरेच असे चमत्कार आहेत जे इथं नव्या करारामध्ये येशू बद्दल लिहिलेले नाही आहेत. अद्भुत काम केलेले प्रियांनो त्या 3.5 वर्षामध्ये. आज मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला, मरणातून जीवन झाला, त्याने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना एक असं प्रियांनो वचन दिलेलं की तुम्ही जाऊन हे काम करा. पहा मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय 17 आणि 18 वचन वाचून आपण प्रियांनो पाहूया काय म्हणतो देवाचं वचन त्या ठिकाणी. मार्काचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 17 आणि 18 वचन. आणि विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्ह विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. माझ्या नावाने भूते काढतील, येशूच्या नावाने ते भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले म्हणजे तरी तो त्यांना मुळीच बांधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवली म्हणजे ते बरे होतील. प्रियांनो ऐका, येशू ख्रिस्ताने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आरोग्याचं दान दिलं. दुखण्यावर हात ठेवले आणि ते बरे होतील. प्रियांनो देव परमेश्वराने प्रत्येकाला आरोग्याचं दान दिलं. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनामध्ये मी यावर विश्वास ठेवत नव्हतो. इनफॅक्ट मी जेव्हा प्रभूमध्ये आलो, माझ्या जीवनातली पहिला अनुभव तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या दिवशी मी आरोग्यासाठी लोकांसाठी प्रार्थना केली. तो फार
अद्भुत असं आहे. आणि मला असं वाटत होतं की आरोग्य फक्त पास्टरकडून जातं, आरोग्य फक्त देवाच्या मोठ्या सेवकांकडून. त्यावेळेस आमच्या गावामध्ये दिनाकरण, बेनी तेच फक्त आरोग्य देऊ शकतात. आणि मी प्रभूमध्ये वाढत होतो, वचन वाचत होतो, हे वाचलं होतं, पाठ केलेलं वचन होतं की विश्वास नाही चिन्ह होत जातील, ते रोगांवर त्यांना आरोग्य मिळेल. पण त्याच्यावर विश्वास नव्हता. एक दिवस असं झालं की मी येशू ख्रिस्ताच्या बद्दल सुवार्ता मात्र मी फार प्रभावीपणे सांगत होतो. आमच्याच माझा एक मित्र होता, त्या मित्राला मी सुवार्ता सांगितली होती. तो ख्रिस्ती नव्हता, विधर्मी होता. त्याला मी सांगितलं येशू आरोग्य देतो, येशू बरा करतो, येशूवर विश्वास तुझं पापाची क्षमा होईल, तुझं तारण होईल. त्याने ऐकून घेतलं, पण त्याने त्यावेळेस विश्वास ठेवला नाही. काही दिवस गेले आणि अचानक मी एकदा माझ्याजवळ M50 होती त्या काळामध्ये गाडी, आणि मी चाललो होतो आणि एरड्यामध्ये आलो होतो. एरड्यात राहत होता आणि मग त्या ठिकाणी तो मला भेटला. तो म्हटलं सुधी इकडे. आणि मग तो म्हटलं काय रे? आणि मग तो म्हटलं अरे बाबा सुधीर एक काम करणार. म्हटलं काय? तो म्हटलं माझी पत्नी खूप आजारी आहे. मागच्या काही दिवसांमध्ये त्याचं फार लवकर लग्न झालं होतं प्रियानो. आम्ही एकाच वयाचे होतो. कदाचित तो माझ्यापेक्षा अजून वर्षाने 1-2 वर्षांनी लहानही असेल, पण फार लवकर लग्न केलं होतं. तो म्हटलं माझी पत्नी खूप आजारी आहे, चला घरी येऊन त्यासाठी प्रार्थना कर. म्हटलं मी येतो नंतर येतो. नाही म्हटलं आत्ताच चल. मी जीवनामध्ये कधी कोणासाठी प्रार्थना, आरोग्यासाठी प्रार्थना नव्हती केली. दॅट वॉज अ फर्स्ट टाइम प्रियांनो माझ्यासाठी. म्हटलं चल ठीक आहे. मी गेलो. जाता जाता माझ्या अंगाला खूप घाम सुटला होता प्रियांनो, कारण माझ्यासाठी तो अनुभव पहिल्यांदा होता. मी घरी गेलो. त्या बहिणीची परिस्थिती पाहिली. तिच्या पूर्ण अंगाला स्किन डिसीज होता. ती सर्व डॉक्टर्सकडे गेली होती, दवाखान्यात गेली होती, पण तिला कोणी बरं करू शकत होतं. आणि काही दिवसापासून ती त्या फॅन खाली बसली होती आणि तो म्हटला कर हिच्यासाठी प्रार्थना, आणि हिला बरंच वाटत नाही. प्रियांनो माझ्या जीवनामध्ये मी म्हटलं ठीक आहे. माझ्या मनात आता मी काय बोलावं कळत नव्हतं. मी त्यांना सांगू शकतो मी माझ्या पालकांना घेऊन येतो, मी मग ते प्रार्थना करतील, पण म्हटलं नाही. मी सांगितलं येशू जिवंत आहे. मग मी तिला म्हटलं ठीक आहे. मी तिला तारणाची प्रार्थना करून घेतली की बाबा हे कबूल कर की येशू प्रभू आहे, देवाने तिला मेल्यातून जिवंत केलं असा आपल्या अंतर्मनात विश्वास. तारणाची प्रार्थना करून घेतली, डोळे बंद केले, तिच्यावर हात ठेवला आणि प्रार्थना केली प्रभू येशूच्या नावामध्ये ह्या जी काही खरूज होती तिला मी धमकाव लादण्याकडे निघून जा येशूच्या नावामध्ये. आणि प्रार्थना केली, डोळे उघडले आणि म्हटलं अरे नाही तोडलं नाही चहा. म्हटलं अरे काही नाही पाहिजे मला. मी जे उठलो काही क्षणामध्ये, मला माहिती आहे काही क्षणामध्ये मी बाहेर पडलो त्या घरापासून. आणि मग 1 महिना अरे बाबा मला माझा मित्र भेटायला नाही पाहिजे, कारण मला खात्री नव्हती. हा माझा जीवनातला पहिला. एक दिवस असं झालं की मी चाललो होतो आणि तो पुढून आला. अरे म्हटलं आता संपलं. आणि पुढे आला त्याने मला थांबवलं. म्हटलं थांब. म्हटलं काय रे काय झालं? असं म्हटलं तुला माहितीये का, ज्या दिवशी तू घरी आला, ज्या दिवशी तू त्या माझ्या पत्नीवर हात ठेवून प्रार्थना केली, तेव्हापासून आजपर्यंत तिचं शरीर खाजलंच नाही. म्हटलं प्रेज द लॉर्ड. प्रियांनो हा माझा जीवनातला पहिला अनुभव. त्यानंतर मात्र मी म्हटलं नाही, मी कधी माघार घेणार नाही. माझ्या भावानं बहिणीनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देवाचं वचन सांगते, हे प्रभू येशूचं वचन आहे की विश्वासण्याबरोबर हे चिन्ह. आता लक्षात ठेवा, आरोग्याचं दान हे एक स्पेशल गिफ्ट आहे. निश्चित पवित्र आत्म्याच्या दानामध्ये ही गिफ्ट आहे, पण प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देवाने आरोग्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही रोग्यांवर हात ठेवून प्रार्थना करू शकता, पण आरोग्याचं दान हे गिफ्ट आहे. जेव्हा तुम्ही देवा सांगती ते आत्म्याच्या द्वारे फेलोशिप करता, ते गिफ्ट त्या क्षणी त्या विशिष्ट कार्यासाठी देवाच्या त्या कारणी देवा मोकळं करतो. ते आरोग्याचं दान तुमच्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये आरोग्याचं दान मोकळं करतो. यामध्ये परमेश्वर अद्भुत आरोग्याचं सामर्थ्य मोकळं करतो. मला आठवतं एक दिवस एक भाऊ चर्च मध्ये आला. तो म्हटला की पास्टर माझा एक भाऊ आहे नाशिकमध्ये आणि त्याला ब्लड कॅन्सर झालेला आहे. नाशिक नाही, संगमनेर त्या भागामध्ये कुठेतरी होता तो. आणि मी म्हटलं ठीक आहे आपण प्रार्थना करू. तो म्हटलं नाही पास्टर तुम्ही आत्ता प्रार्थना करा. त्यांनी त्याला फोन लावला आणि मग फोनवरून मी त्यासाठी प्रार्थना केली आणि त्या कॅन्सरला मी धमकावलं. आणि प्रियांनो काही दिवसामध्ये त्यांनी येऊन सांगितलं पास्टर माझा भाऊ त्या कॅन्सर पासून पूर्ण बरा झाला. मी तुम्हाला सांगतो
देव आरोग्यदाता आहे आणि तो वेगवेगळ्या रीतीने आम्हाला वापरतो. त्या दिवसापासून लोकांवर हात ठेवून प्रार्थना करायला लागलो आणि त्यानंतर मी पाहिलं की प्रभूने अद्भुते केले. 12 वर्ष ज्या पती पत्नींना लेकरं नाही झाले त्यांना देवापणे लेकरं दिले. प्रभू परमेश्वर आज देखील ते अद्भुते कार्य करत आहे. HIV बरे झाले, कॅन्सर्स बरे झाले. देव परमेश्वर ते काम करत आहे. देव आरोग्य दाता आहे हे लक्षात ठेवा. ते स्वीकारणं गरजेचं. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना योहान शुभवर्तमान 14 अध्याय 12 वचनामध्ये आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली. तो काय म्हणतो पहा. योहान शुभवर्तमान 14 अध्यायाचं 12 वचन. योहान कृष्ण मी तुम्हाला खचित एकदा नुसता खचित सांगतो नाही, खचित निश्चित तुम्हाला मी सांगतो. येशू म्हणत आहे. काय म्हणतो? मी जी कृत्य करीतो, जी मी कृत्य करतो. त्यांनी काय कृत्य केली? इतकी काही कृत्य केली की जी त्या पूर्णाने एवढी कृत्य केलेली आहे. पुढं माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. मी जाऊन पित्याकडे प्रार्थना करतो. मी पित्याला विनंती करतो, पवित्र आत्मा देईल आणि तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करेल आणि तुमच्याद्वारे ते कार्य मी जे कृत्य करतो ते कृत्य करेल, त्यापेक्षा मोठी कृत्य करेल. माझ्या भावना त्या मोठ्या कृत्याबद्दल मला बोलायचं नाही, पण आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताने कृत्य केलं ती कृत्य करायला लागूया. देवाची इच्छा की तुम्ही आणि मी आरोग्याचं दान मोकळं करा, विश्वास करा, ते काम करत राहा. आणि मग पवित्र आत्म्याने दिलेलं स्पेशल गिफ्ट ऑफ हिलिंग आहे ते आम्हाला बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाच्या आत्म्याने त्याचा वापर केलेला आहे किंवा देवा तुमचा वापर त्या क्षणी ते गिफ्ट ऑफ हिलिंग तुमच्याद्वारे तो कार्यरत करेल की ज्या वेळेला ती गरज आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आरोग्य दानाचं काम घडतं. सर्वात पहिलं काम घडतं प्रभू आरोग्य देतो तो येशूच्या नावामध्ये. प्रेषणच्या कृत्यामध्ये आम्ही ते मगाशी वचन वाचलं की येशूच्या नावामध्ये ते जर दुखण्यावर हात ठेवतील तर बरे होतील. माझ्या नावात ते हात ठेवतील आणि ते बरे होतील. याचा अनुभव घ्या. पण आम्हाला पाहायला मिळतं प्रेषणच्या कृत्याच्या 3 अध्यायामध्ये 6 वचनामध्ये पेत्र आणि योहान ज्यावेळेस ते चालले होते ते म्हटले त्या भिकाऱ्याला पाहिलं, अरे सोनं रूप काही नाहीये. त्या ठिकाणी काही लोक म्हणतील नाही पेत्राचं प्रार्थनेचं जीवन खूप चांगलं होतं म्हणून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पेत्र म्हणतो की माझ्या भक्तीने नव्हे, ते प्रार्थनेला चालले होते, प्रार्थना नव्हती झाली त्यांची. आज तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांना तुमच्या मागे हे चिन्ह जातील हे देवाचं वचन सांगते. आपण त्या विश्वास ठेवायला पाहिजे. कृपया मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. प्रार्थना करणं चांगलं आहे. ज्या वेळेला त्या आंटी मरायला टेकल्या तर मी प्रार्थना येते मरणात उठल्या त्यावेळेला मला फोन आल्यानंतर 1 तास मी प्रार्थना केली. कदाचित ती संधी तुम्हाला मिळणार नाही. तेव्हापासून मी निर्णय केला सकाळी उठल्यानंतर पहिले मी प्रार्थनेमध्ये वेळ घालतोय. पहिले मी माझी स्वतःची तयारी करत. माझं आत्मिक जीवन विश्वासामध्ये बलवान, कारण प्रार्थना माझ्या विश्वासाला बलवान करते. म्हणजे जीवनात कुठली परिस्थिती आली तर मी तयार असलं पाहिजे. बायबलचं वचन सुवेळी अवेळी तयार राहा. कुठल्याही क्षणी तुम्ही तयार असणं. जसं प्रभूच्या आगमनाने आम्हाला तयार व्हायचं तसं पवित्र आत्म्याची जी सेवा कार्य प्रभू करूचे त्यासाठी तुम्ही तयार असा, सज्ज असा. झोप घेत राहू नका. तुम्हाला मला सज्ज असलं पाहिजे, तयारी ठेवायला पाहिजे. त्यामुळे 3 अध्यायाचं 6 वचन काय म्हणतं पहा बरं. मग तो पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे मी ते तुला देतो. जे आहे तुला मी देतो. नासरी येशूच्या नावामध्ये चालू लाग. आणि तो प्रियांनो उठून चालला. त्याने हात धरला. त्याच्या पायामध्ये येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या वगैरे ते शरीरात बळ आलं आणि तो उडी मारला. जन्मता पांगळा व्यक्ती. 12 वचन पाहतात का म्हणतं. हे पाहून पेत्राने लोकांना त्यांनी सांगितलं, अहो इस्रायल लोक याचे आश्चर्य का करीता. अरे पांगळा व्यक्ती चालला आश्चर्य का करत. पण पेत्राला ते आश्चर्य वाटत नव्हतं. का? कारण त्याच्या जीवनातलं ते नॉर्मल गोष्ट होती. त्याला येशूने सांगितलेल्या शब्दावर माझ्या नावामध्ये हे गोष्टी घडतील. पहा तो काय म्हणतो. अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने, आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने नाही, किंवा सुभक्तीने याला चालवायस, किंवा आम्ही खूप काहीतरी भक्ती केली त्यामुळे याला चालवतो असं नाहीये. समजून आमच्याकडे निरखून तुम्ही का पाहता. अब्राम, इसाक व याकोब यांचा देव
आपल्या Amen. पूर्वजांचा देव त्यातलं 16 वचन वाचा. 16 वचन. याच्याच नावावरील त्याच्याच विश्वासामुळे विश्वासामुळे त्या नावाने येशूच्या नावाने या ज्या माणसाला तुम्ही ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले त्याला शक्तिमान केल्या. प्रियांनो, लक्षात ठेवा, येशूच्या नावाचं वापर करून आम्ही लोकांना आरोग्य देऊ शकतो. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा आम्ही सन्मान करायला पाहिजे. त्या नावाला आम्ही त्याच्या नावाची स्तुती करायला, त्या नावाचा उपयोग करायला पाहिजे. मी बँगलोर मधले एक पास्टर आहेत, मला त्यांचं आता नाव आठवत नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांची एकदा मी त्यांची स्टोरी ऐकत होतो आणि त्यांनी फार सुरेखरित्या एक गोष्ट सांगितली की त्यांनी त्यांचं ते बायबल कॉलेज केले आणि त्यांना चर्च स्थापायचं होतं. चर्च स्थापायचं होत असताना त्यांनी लोकांना यादी पाठवली की बाबा जर कोणाला प्रार्थनेची गरज असेल तर आमच्याकडे या आणि प्रार्थना करा. तरुण मुलगा होता, चर्चमध्ये माणसं नव्हते आणि एक दिवस असं झालं की त्यांनी चर्च सुरू केलं. कोणीच नाही, एकटा तो आणि अजून कोणतरी होतं, मला कल्पना नाही, आठवत नाही. पण त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदा घडलेली घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण ती माझ्या हृदयाला टच करून गेली. प्रियांनो, ज्या वेळेला त्यांनी ती हँडबिल्स वाटले तर एका कुटुंबाने त्यांना पाठवले की आमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती, तुम्ही घरातून प्रार्थना करा. ते गेले, घरामध्ये बघतात तर असा सापळा होता की जो पूर्णपणे त्या बेडला चिटकलेला होता. तो म्हटला करा प्रार्थनाला, याने उठावं म्हणून, आजारी आहेत आणि उठतच नाही. त्यांना माहित नाही, त्यांनी कधी तरुण मुलगा, तर त्यांनी असं लिहिलं, तर त्यांनी ते येशूचं नाव घेत त्या बेडच्या बिरो फिरले, येशू 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 येशू, आणि त्यांनी त्या माणसावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यावेळेस काही घडलं नाही. दुसऱ्या रविवारी चर्चमध्ये गेले तर एक फॅमिली, 4 लोक सगळेजण आले आणि ते म्हटले तुम्हाला माहिती आहे का, मागच्या दिवशी तुम्ही जेव्हा घरी आला होता तुम्ही प्रार्थना करून गेला, त्यानंतर हा व्यक्ती उठून बसला, तो जेवायला लागला आणि आज तो चालत इथे आलेला आहे. माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. त्या नावाचा आपण वापर केला पाहिजे. पहिली गोष्ट, आरोग्य येशूच्या नावामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य काम करतं. दुसरी गोष्ट, आरोग्य प्रार्थनेद्वारे. आपण ते मगाशी वाचले, याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये, जर तुम्हापैकी कोणी मंडळीमध्ये आजारी असेल तर मंडळीच्या पालकांना बोलवा, त्यांनी ओनून प्रार्थना करावी. म्हणजे काय करेल, विश्वासाची प्रार्थना दुखनायतास वाचवेल. त्यांनी पाप केले असेल तर त्यांना ही प्रार्थना जी आहे ती प्रार्थनाच्या द्वारे हे आरोग्य आहे. यांनो, आमच्या जीवनामध्ये, मी स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीतरी लोकांसाठी, माझ्या भावाबद्दल किंवा एखादा व्यक्ती आला की तू विश्वास ठेवतोस का, त्याच्याबरोबर एक चित्ताने एक मताने प्रार्थना. तेव्हाच वचन, तुम्हाला 2 जण एक चित्ताने एक मताने एखादी विनंती स्वरूपी करतील तर ती त्यांनी मान्य केली जाईल. खरं पाहिलं तर त्याच्या सगळ्या त्या साक्षी लिहून ठेवायला पाहिजे, कारण त्या कधी कधी लक्षात राहत नाही, पण अद्भुते घडतात. प्रार्थनेद्वारे अद्भुते घडतात. जेव्हा तुम्ही प्रार्थना, पण ती विश्वासाची प्रार्थना असू दे, देवावर विश्वास ठेवूया, देवाकडून विश्वास मागूया की देवा तू विश्वास माझ्या हृदयामध्ये दे, आणि एकदा का विश्वास धरून तुम्ही जी काही मागता ते तुम्हाला देतो प्रार्थनेद्वारे. प्रियांनो, अजून आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या वचनाद्वारे. मागच्या मला वाटतं आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मागच्या नाही, येत्या दिवसामध्ये विश्वासाबद्दल, नाही का, नीतिसूत्रेचा 4 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला आरोग्य देतं. किंवा स्तोत्र 107 वचन 19 मध्ये म्हटलं की परमेश्वर आपलं वचन पाठवून त्यांना आरोग्य देतो. देवाचं वचन आरोग्य देणारा. प्रियांनो, आम्हाला ती स्टोरी माहिती आहे, ती वाचायला आपला जो वेळ नाहीये प्रियांनो, पण जर तुम्ही मत्ताच्या 8व्या मध्ये गेला तर एक शताधिपती आहे. तो म्हटला, प्रभू माझा दास आजारी आहे. येशू म्हटलं, चल मी येतो घरी. माझ्या घरी नको. त्यांनी लोक पाठवले, म्हटले फक्त तू शब्द बोल. आणि प्रियांनो, शब्द बोलून येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. देव त्याचं शब्द पाठवतो, वचन पाठवतो, त्या वचनावर विश्वास ठेवतो. देवाचं वचन आमच्या जीवनात कार्य करतं. ते आमच्या मुखात असलं पाहिजे, आमच्या हृदयात असलं पाहिजे. आणि प्रियांनो, ते आरोग्य देणार आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन आरोग्य देणार आहे. त्याच्यावर मनन करा, त्याच्यामध्ये थांबा. अजून आपण पाहतो प्रियांनो, जे आरोग्य आहे त्या स्त्रीने विश्वासाने, त्या रक्तस्रावी स्त्रीने ऐकलं आणि तिने जाऊन येशूला स्पर्श केला. मार्क 5:34 मध्ये आम्हाला पाहायला ती स्टोरी वाचायला मिळते की तिला कोणीच बरं करू, 12 वर्षापासून रक्तस्राव होता. तिने ऐकून येशूला स्पर्श केला आणि त्या क्षणी, हे मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. प्रियांनो, तो विश्वास
आरोग्यदाता विश्वास आहे. अजून एक गोष्ट सांगतो प्रियांनो, प्रभू येशूचं रक्त देखील आम्हाला रोगमुक्त करतं प्रियांनो. ज्यावेळेस मला कितीतरी स्टोरीज माहित आहे की ज्यांनी प्रभूच्या मेजामध्ये सहभागिता घेतली, कम्युनियन घेतलं, आणि ज्यावेळेस कम्युनियन घेतलं त्या प्रभू येशूचं रक्त आणि प्रभू येशूचं शरीरामध्ये त्यांनी सहभागिता घेतली, आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या शरीरामध्ये कार्य झालं. प्रियांनो, आम्हाला माहित आहे देवाचं वचन आम्ही कबूल केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तेल लावून ज्या वडील येतात, मंडळीतले वडील येतात, तेल लावून प्रार्थना करतात, त्या तेल लावून प्रार्थनेमुळं आरोग्य मिळतं. तसंच प्रियांनो, शिष्य जिथं जिथं गेले त्यांनी तेल लावून त्यांना अभिषेक केला आणि लोकांना आरोग्य मिळालं. तेवढंच नव्हे प्रियांनो, तर आम्हाला ते वचन वाचून आपण थांबूया. 1 पेत्रचा 2 अध्याय आणि 24 वचन, आणि मग मी तुम्हाला प्रार्थना करणार आहे प्रियांनो, कारण ही प्रार्थना हा आरोग्याची प्रार्थना असणार आहे. पण वाचूया काय म्हटलं 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन. 1 पेत्र याचा 2 अध्याय 24 वचन. त्याने स्वतः आमची तुमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली यासाठी की आपण पापाला मेलेले होऊ सदाचरणासाठी जगा त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. माझ्या भावना तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभाचं कार्य आहे हे फक्त तारणासाठीच नाही. तारण तर महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर या जगात तुम्ही जीवन जगत असताना आरोग्यासाठी देखील आहे. या जगामध्ये तुम्ही विपुल जीवन जगावं त्यासाठी आहे. आणि म्हणून हे आरोग्याचं जे दान आहे देवबाप तुमच्या माझ्या जीवनामध्ये मोकळं करू इच्छितो. प्रियांनो, हे आरोग्य देवबाप देऊ. आज जर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार आहे, कुठल्याही प्रकारचा आजार आहे, तर देव परमेश्वर तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, ज्या ठिकाणी आजार आहे तिथं हात ठेवा आणि मी तुम्हाला प्रार्थना करू इच्छितो. देवबाप तुम्हाला बरं करेल. तुमच्या डोळ्याचं दुखणं बरं होईल. प्रियांनो, जर तुमच्या दातांमध्ये दुखणं असेल तर दाताला तिथं हात ठेवा, देवबाप तिथं मोकळं करेल. आज जर शरीरातल्या कुठल्याही भागाला दुखणं असेल तर पवित्र आत्मा तिथं स्पर्श करेल. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो माझ्या या भावा बहिणींच्या जीवनाबद्दल. देवबापा, आम्ही तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं करतो. प्रभू, आज आम्ही मागतो त्या दुखण्याला, त्या विकाराला, त्या आजाराला आज्ञा करतो येशूच्या नावामध्ये. प्रभू, तुझं सामर्थ्य मोकळं कर. प्रभू येशू, तू कृपा देणे सांगितलं. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की तू त्यांना आरोग्य दिलंस. तुमचे आभार मानतो येशूच्या नावामध्ये. आमेन. माझ्या भावना बहिणी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज आपण खूप काही ऐकलं की देव आरोग्यदाता आहे. नव्या करारामध्ये देखील मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, ज्या वेळेला तुम्हाला कोणी आजारी व्यक्ती भेटेल तर तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, प्रार्थना ही करू नका की दे बापा तू त्यांना बरं कर. नाही प्रियांनो, तशी प्रार्थना नाही सांगितलेली. येशू ख्रिस्ताने शिष्याला सांगितलं, जा त्यांना बरे करा. म्हणजे काय करायचं? तुम्हाला त्या व्यक्तीवर हात ठेवायचा आणि त्या आजाराला तुम्हाला सांगायचं, मग तो कुठली असो, सर्दी असो, खोकला असो, कुठला आजार असो, कॅन्सर असो, की आजारा येशूनामध्ये ह्या शरीराला सोडून निघ. तुम्हाला त्याला धमकवायचं आणि त्या शरीराला सांगायचं, शरीरा बरा हो. हो प्रियांनो, देव परमेश्वराने आमच्या मुखामध्ये ते सामर्थ्य दिलं, विश्वासणाऱ्याच्या मुखामध्ये दिलेलं आहे. जर अजूनही तुम्हाला सांगतो, ते घडलं नाही तर मंडळीच्या वडिलांना तिथं प्रार्थनेसाठी बोलवा, पण पहिले तुम्ही ते कार्य करा, कारण प्रभू आरोग्यदाता आहे. प्रभू करो प्रियांनो, त्याचं आरोग्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येक जीवनामधून मोकळं. गॉड ब्लेस यू. थँक्यू.